प्रसंग जर त्या दिवशी घडला नसता तर आज मी कुठल्या वळणावर असतो हे सांगायला धीर होत नाही. कारण मी चाललेलं होतं पण वाट माझी चुकलेली होती हे मला कळत नव्हतं. आणि चुकीच्या वाटेवर चालणाऱ्याला तेव्हा काहीच चुकीचं वाटत नाही. स्वामी समर्थ सगळं पाहत होते. माझा हट्ट, माझा अहंकार आणि योग्य वेळ येताच योग्य असा धक्का दिला की आयुष्य सगळं गणितच बदलून गेलं. स्वामी अनुभव भाग 11. त्या काळात माझं आयुष्य पूर्णपणे भरकटलेलं होतं. डोळे उघडून मला पुढचं काही दिसत नव्हतं. मन माझ्या ताब्यात नव्हतं. मीच मनाच्या मागं उडत चाललं होतं. जे चुकीचं होतं त्यालाच मी धाडस आणि शानपणा समजत होतं. आणि जे हे खरं सांगायचं ते मला अडाणी वाटत होते. स्वामी समर्थांचं नाव तोंडावर होतं पण अंतःकरणातून त्याची भीती नव्हती. आणि तिथंच माझ्या आयुष्याची घसरण सुरू झाली होती. दररोज सकाळी उठल्यावर मनात एकच माज असायचा, माझं मला कळतं, बाकी कुणाचं ऐकायचं नाही, कुणाचंही शानपण मला नको आहे. हा माज इतका वाढला होता की देवासमोर उभा राहूनही मी मागणं करत होतं पण मान खाली घालत नव्हतं. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडायचं पण ती प्रार्थना नव्हती, तो फक्त माझा हट्ट होता. आणि देव हट्ट ऐकत नाही हे आयुष्य शिकवतं. एक दिवस माझ्या आयुष्यात छोटासा धक्का बसला. बाहेरून पाहिलं तर काही फार मोठं नव्हतं पण मनात आड कुठे तर खोलवर घुसला होता. स्वामींचा पहिला इशारा होता तो, थांब, अजून पुढे जाऊ नगस, असं सांगणारा. पण मी तो इशारा हलक्यात घेतला होता. असंच चालत होतो म्हणालो आणि पुन्हा चुकीच्या वाटेवर मी चालत राहिलो होतं. सर्व काही माझ्या ठरल्याप्रमाणे. पहिला इशारा मी दुर्लक्ष करत गेलो. स्वामींनी मला दुसरा इशारा दिला होता, थोडा जास्त हादरवणारा. आता आजूबाजूचे लोकही स्पष्ट बोलू लागले, ही वाट बरोबर नाही लका, असं सांगू लागले. पण अहंकार इतका डोक्यात चढला होता की खरं ऐकायची ताकदच उरली नव्हतं. स्वामी दूर नव्हते, मीच त्याच्यापासून दूर जात होतं आणि मला हे कळत नव्हतं. आणि मग तो दिवस उजडला जो आयुष्यभर विसरता येणार नाही. त्या क्षणी सगळं उलटं पालटं झालं. ज्याच्यावर विश्वास होता तोच हात सोडून गेला. त्याला सोपं समजत होतं तेच अवघड बनलं ना राव. डोकं माझं सुन्न झालं होतं, मन घाबरलेलं. आणि पहिल्यांदा मला मनात माझ्या भीती वाटली होती. त्या रात्री डोळ्यापासून कोस दूर होती. छातीवर कोणी दगड ठेवले काय असं वाटत होतं. एक एक करून सगळ्यांच्या चुकी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. पहिल्यांदा स्वतःची लाज वाटली. स्वामींच्या फोटोसमोर शांत बसलो. कोणतंही मागणं नाही, कोणतंही हट्ट नाही, फक्त डोळ्यातून पाणी आणि मनातून फक्त एकच वाक्य, स्वामी समर्था, मी चुकलो आहे. त्या क्षणी काही मागितलं नाही, ना पैसा, ना यश, ना माफी. फक्त मी एवढंच म्हटलं, मला माफ करा, मला या चुकीच्या वाटेवरून परत घ्या. अहंकार माझा गळून पडला आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मन इतकं हलकं झालं होतं आणि स्वामींची उपस्थिती मला हळूहळू जाणवू लागली होती. पुढच्या दिवसात मोठे काही चमत्कार झाले नाहीत पण मनाची दिशा मात्र बदलू लागली होती. जिथं आधी ओझं वाटायचं तिथं आता भीती वाटू लागली. जे चुकीचं वाटत नाही तेच आता टोचू लागलं आहे. स्वामींचं काम असंच असतं, ज्या आधी आतलं जग बदलतात. काही लोक आपोआप दूर झालेत, काही नाती तुटली. तेव्हा खूप वाईट वाटलं राव. पण नंतर कळालं ती स्वामींची साफसफाई होती. जे अडथळे होते ते बाजूला गेले आणि वाट माझी मोकळी झाली. निर्णय घेताना आधीसारखं घाईघाई उरलेली नाही. मन माझं शांत झालं होतं. स्वामींचं नाव घेतल्यावर डोक्यातला गोंधळ कमी व्हायचा. चुकीच्या गोष्टी आकर्षक वाटेनाशे झाल्या होत्या. योग्य वेळी योग्य गोष्ट जाणवू लागली होती. पण त्या स्वीकाराची ताकद आली होती. हीच तर स्वामींची खरी कृपा होती. तेव्हा कळलं, स्वामी शिक्षा करत नाही, ते शान करतात. पण त्यासाठी आधी आपल्याला तोडतात. कारण वाकडं जड सरळ करायचं असेल तर थोडं कापावंच लागतं. दुखतं पण वाचवतं, हे सत्य त्यावेळी उमगलं. आज मागे येऊन पाहिलं की त्या धक्क्याबद्दल कृतज्ञता वाटते. तो धक्का नसता तर आजही मी चुकीच्या वाटेवर असतो. कधी कधी जे आपल्याला अपयश वाटतं तोच देवाचा मोठा आशीर्वाद असतो.
फक्त तेव्हा समजत नाही, नंतर उगमगत. लोक म्हणतात देव बोलत नाही, पण देव बोलतो हे मला जाणवलं आहे. आपल्या अपयशातून, आपल्या अश्रूमधून, आपल्या चुकातून फक्त ऐकायचं कान उघडं असावं लागतं. मी उशिरा हे ऐकलं, पण ऐकलं हेच माझं नशीब आणि भाग्य. त्या दिवसानंतरनं माझ्यासाठी फक्त देव राहिले नाहीत, ते मार्गदर्शक राहिले. जे हात धरून चालायला शिकवतात ते पडू देत नाहीत, पण जखम आठवणीत ठेवतात, कारण ती जखम पुन्हा चूक होऊ देत नाहीत. हाच तर स्वामींचा मला शानपणा होता. अजून कधी मन भरकटतं, कधी जुन्या सवय डोकं वर काढतात, पण स्वामींचं नाव घेतलं की मन लगेच आवरता येते. कारण एकदा चूक करून शिकलेला माणूस पुन्हा तिथंच पडत नाही. स्वामी समर्थ वेळोवेळी आठवण करून देतात आणि भक्तांना वाचवत असतात. स्वामींची कृपा म्हणजे सोनं पडलं असं नाही, किंवा लगेच सगळं नीट झालं असं पण नाही. कृपा म्हणजे योग्य आणि अयोग्य कळायला लागणं होतं. चुकीच्या गोष्टीपासून दूर जायची ताकद, ही ताकद मला मिळाली होती, म्हणजे आयुष्य माझं वाचलं. हे मला उशीर कळालं, पण पक्क मला कळालं होतं. आज जे लोक माझ्यापासून दूर आहेत त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाहीत, कारण त्यांना दूर करणं म्हणजे ही स्वामींचीच योजना होती. त्या लोकांना दूर करणे म्हणजे स्वामींचीच योजना आणि आखलेले होते. जे आयुष्य बिघडू शकत होतं ते आपोआप बाजूला गेलं होतं आणि मला श्वास घ्यायला मोकळीका मिळाली. हे तर माझ्यासाठी मोठी कृपा. स्वामी समर्थ कधी हात धरून थांबवत नाहीत, ते प्रसंग उभे करतात जे आपल्याला थांबायला भाग पडतात. माझ्याबरोबरही तसंच झालं. मी थांबलं, विचार केला आणि पहिल्यांदा स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहिलं, आणि तेव्हा कळालं स्वामी मला वाचवत होते. आजही स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिलं की तो दिवस माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो धक्का, तो अश्रू, ती शांतता आणि मनातून आलेली शरणागती, ते आठवण मला वाकड्या वाटेपासून दूर ठेवते. कारण जो माणूस एकदा मोडतो तोच पुन्हा नीट जुळतो, हे स्वामी शिकवतात. स्वामी समर्थ असंही म्हणतात की चूक करू नकोस, ते म्हणतात चूक करून शिक. पुन्हा ती चूक करू नकोस, कारण प्रत्येक धक्का हा एक शिकवण असते. मी ती शिकवण घेतली आहे, म्हणून आज उभा आहे, नाहीतर मी केव्हाच संपलो असतो. आज माझं आयुष्य परफेक्ट नाहीत, अडचणी आहेत, संघर्ष आहेत, पण दिशा बरोबर आहे, आणि दिशा बरोबर असली की माणूस पोचतोच. हा विश्वास स्वामींनी दिला आहे आणि तोच माझा आधार आहे. स्वामींची कृपा म्हणजे संकट टळणं नाही, तर संकटाला समोर जायची हिंमत. ही हिंमत आतून आली आणि ती कोणी दिली नाही हे मला माहीत आहे. म्हणूनच आजही कोणताही निर्णय घेताना पहिल्यांदा स्वामींचं नाव घेतो आणि मी पुढे जातो. जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते, स्वामी प्रत्येक पावलावर सोबत होते. मी त्यांना दुर्लक्ष केलं, पण त्यांनी मला कधीच सोडलं नाही. हा फरक समजला आणि आयुष्य माझंही बदललेलं होतं. हे तर सत्य होतं. आज मी जे काय आहे ते माझ्या हुशारीमुळे नाही, हे फक्त आणि फक्त नशिबामुळे पण नाही, ते फक्त स्वामींच्या कृपेने आहे. कारण त्यांनी मला योग्य वेळी योग्य धक्का दिला, चुकीच्या वाटेवरून मला परत आणलेलं होतं. हा अनुभव सांगण्यामागचा एकच उद्देश आहे. कुणीही चुकीच्या वाटेवर असेल तर थांबवा, विचार करावा, स्वामींचं नाव घ्यावा, कारण देव वाट बदलतो फक्त शरण गेल्यावर. हे मी अनुभवातून सांगतो, पुस्तकातून अजिबात सांगत नाही. स्वामी समर्थ कधी आरडाओरडा करत नाहीत, ते शांत असतात, पण त्यांची शांतता आपलं आयुष्य हलवून टाकते, हे मात्र पक्क झालं होतं. माझ्याबरोबरही तेच झालं होतं. म्हणूनही आज मी डोळे बंद करूनही त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो. जे काय आहे त्यांच्या नशिबी, त्यांच्या हाती सर्व काही मी सोपवून दिलेलं आहे. स्वामी जे करतील तेच योग्य, असं माझा अट्ठास आहे. त्या दिवसापासून जर आज मी शांत झोपतोय ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे. तर ती झोप स्वामींच्या कृपेने, नाहीतर मनाचा घालमेल हे माझं पहिल्यापासून चालू होते, कधीच थांबले नसते. आज संघर्ष आहे, पण भीती मला अजिबात वाटत नाहीत, कारण श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी कायम खंबीर उभे आहेत. हा अनुभव इथे संपत नाही का, कारण स्वामी समर्थ आजही मार्ग दाखवत आहे, आजही भक्तांना सावध करत आहे, आजही योग्य अयोग्य समजावून सांगत आहे. म्हणून हा अनुभव ऐकून फक्त थांबू नका, मनातून स्वामींचं नाव घ्या, योग्य वाटेवर चालायला सुरुवात करा.
मित्रांनो, हा अनुभव कुठं मिळत नाही राव. स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा अनुभव पुढच्या भागात चालूच आहे, कारण स्वामींची कृपा कधीच संपत नाही. श्री स्वामी समर्थ.